तलाठी पदापासून नायब तहसीलदार पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास घडविणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणजे तानाजी यादव. आदर्श तलाठी, 2 वेळा उत्कृष्ट तलाठी आणि उत्कृष्ट मंडळाधिकारी अशा पुरस्कारांनी गौरविले गेलेले तानाजी यादव आज नायब तहसीलदार म्हणूनही पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी कार्यरत आहेत. त्यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. माझं नाव तानाजीराव यादव आहे. मी सध्या नायब तहसीलदार म्हणून गेल्या 2025 पासून रेणापूर येथे नायब तहसीलदार महसूल 2 म्हणून कार्यरत आहे. 2020 पासून मी नायब तहसीलदार या पदावर काम करतो. सुरुवातीला 2020-21ला मी जिंतूर तालुका जिल्हा परभणी येथे नायब तहसीलदार म्हणून काम केले. त्यानंतर 3.5 वर्ष मी शिवरानपाळ येथे नायब तहसीलदार महसूल 1 म्हणून काम केले आणि आता मी इथे नायब तहसीलदार महसूल 2 म्हणून काम करत आहे. मी तलाठी म्हणून 1991ला माझ्या प्रशासकीय कामाची सुरुवात केली आणि 2012 पर्यंत मी तलाठी म्हणून कार्यरत होतो. या दरम्यानच्या काळात मी औसा शहर, लातूर शहर यासारख्या मोठ्या सज्जावर तलाठी म्हणून मी काम पार पाडले. तसेच जे काही तलाठी पदावर असताना जी काही टास्क होते कामाचे ते मी परिपूर्ण पार पाडले. त्यामुळे मला 2009ला आदर्श तलाठी म्हणून जिल्ह्यातून पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2012ला मी मंडलाधिकारी म्हणून माझी पदोन्नती झाली. ती 2020 पर्यंत मंडलाधिकारी किल्लारी या पदावर काम करीत असताना विभाग स्तरावर, विभागीय आयुक्त स्तरावर मी सर्वात जास्त गौण खनिज केसेस केल्या म्हणून विभाग स्तरावर मला विभागीय आयुक्ताच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले होतो. तसेच आतापर्यंत मला आदर्श तलाठी उत्कृष्ट तलाठी म्हणून 2 वेळेस, उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून 1 वेळेस व उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून 2 वेळेस मला पुरस्कार देऊन वरिष्ठांनी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी माझा गौरव केलेला आहे. तसेच मी आतापर्यंत सर्वात जास्त गौण खनिज केसेस मंडलाधिकारी असताना केल्या व आताही करत आहे. या दरम्यानच्या काळात ज्या काही निवडणुका आल्या त्या लोकसभा असो, विधानसभा असो, ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो, या कुठल्याही जे नेमून दिलेलं काम नोडल अधिकारी म्हणून मला दिलेलं आहे ते मी निर्विघ्नपणे आणि कुठलंही गालबोट न लागता पूर्णपणे पार पाडलेलं आहे. तसेच ऑनलाईनच्या ज्या काही महसूलच्या ऑनलाईनच्या बाबी आहेत त्या मी आतापर्यंत पूर्ण उद्दिष्टासह पूर्ण केलेल्या आहेत. तसेच मी तलाठी असताना व मंडळाधिकारी असताना प्रपत्र अच्या वसुलीच्या पूर्ण 100% उद्दिष्ट पूर्ण कारकिर्दीत पूर्ण केलेलं आहे. तसेच माझ्या या प्रशासकीय कामात तुमचं ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, मराठा आरक्षणामध्ये जे काही रेकॉर्ड शोधायचं काम होतं युद्ध पातळीवरलं ते सुद्धा मी ज्या विहित वेळेत मला नेमून दिलं होतं त्या विहित वेळेत पूर्ण केलेलं आहे आणि मराठा नोंदी ज्या आहेत त्या शोधल्या आहेत. याप्रमाणे मी आतापर्यंत माझी कारकीर्द झालेली आहे. या सर्व कामाची दखल घेऊन मला एकमत परिवारानं पुरस्कारित केलेला आहे, पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल मी एकमत परिवाराचा शतशः आभारी आहे.